मित्रांनो, आजची स्टोरी आपल्याला साई भक्त प्रिया सावंत या तरुणीने पाठवली आहे। या स्टोरीमधली घटना तिच्या आणि तिच्या परिवारासोबत घडलेली एक सत्य घटना आहे। काहींना ही स्टोरी ऐकून ही एक फेक स्टोरी आहे असे वाटेल, पण विश्वास ठेवा मित्रांनो, या स्टोरीमध्ये अनुभवलेली एक एक गोष्ट खरी आहे। पण ज्यांना ही स्टोरी आवडली त्यांनी खाली कमेंटमध्ये ओम साईराम असे अवश्य लिहा। आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आणि हो मित्रांनो, मी नेहमीच तुमच्यासाठी अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येत असतो, तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला म्हणजे स्टोरी टेलर विकास या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा। तर सुरुवात करूया आपण आजच्या मुख्य स्टोरीला। नमस्कार, मी प्रिया सावंत। गेल्या काही वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये एक घटना घडली होती, पण ती एक घटना होती की एक भास होता हे मला आजपर्यंत समजलं नाही। मला अजूनही ती रात्र आठवते। माझे आई वडील आणि माझी बहीण असे आम्ही 4 जणांचं कुटुंब मुंबईमधल्या लोअर परेल भागातल्या डिलाईट रोडवरील कृष्णा अनंत या बिल्डिंगमध्ये राहत होतो। माझे बाबा बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते। त्यांच्याकडे बॉम्बे पोर्टवर येणाऱ्या जहाजांची आयात निर्यात आणि त्यांचे हिशोब बघण्याचं काम होतं। माझे वडील अतिशय प्रामाणिक आणि शिष्टाचार असलेले व्यक्ती म्हणून ओळखले जायचे। जेव्हा रात्री आम्ही एकत्र कुटुंब जेवायला बसायचो तेव्हा माझे बाबा नेहमी त्यांच्या कामाबद्दल आम्हाला सांगायचे आणि त्यामधून ते आम्हाला हेही शिकवायचे की या जगात जगताना, समाजामध्ये वावरताना स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे जगणे फार महत्त्वाचे असते। पण मित्रांनो, आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्याचा विचारसुद्धा केलेला न बरा। एकदा आमच्या घरात अशीच एक घटना घडली। ती घटना खूपच जास्त अविश्वसनीय होती। आम्ही लोअर परेलच्या भाड्याच्याच घरात राहत होतो। आयुष्यात सर्व काही सुरळीतपणे चालू होतं, पण एक दिवस हळूहळू आमच्या घरामध्ये काही बदल व्हायला लागले। घरात सतत आईबाबांची भांडणं, आजारपण, बाबांच्या कामात तणाव आणि पैशाची तंगी असे प्रॉब्लेम सुरू झाले होते। जसं काही कुणीतरी आमच्या परिवारावर करणीच केली असावी। नंतर हळूहळू माझ्या आईमध्ये सुद्धा वागण्यामध्ये बदल दिसू लागले होते। बाबांच्या कामावर टेन्शन तर वाढतच चाललं होतं। आमची आई मूकबधीर होती। माझ्या बाबांचं माझ्या आईवर खूप प्रेम होतं। कधीही त्यांनी आईला अंतर दिलं नाही। काही नातेवाईक आमच्या आईला वाटेल ते बोलायचे, पण आमच्या बाबांनी नेहमीच आईची भक्कमपणे साथ दिली। आईचा सुद्धा आमच्या बाबांवर खूप जीव होता। एक दिवस आईने आम्हा दोघी बहिणींना खाली मैदानावर खेळण्यासाठी पाठवले। बाबाही सकाळी आपली सर्व कामं आटपून घाईघाईने कामावर निघून गेले आणि आई नेहमीप्रमाणे घरातली कामं आटपण्यामध्ये मग्न झाली। सकाळी बहुतेक, आता निश्चितपणे आठवत नाही, पण 10 ते 10:30च्या सुमारास आईने आम्हाला खेळण्यासाठी मैदानावर पाठवले। आम्हीही खुश होतो की आज नेहमीप्रमाणे घरात काहीच वाद झाला नाही आणि आईनेही आम्हाला बाहेर खेळायला जाण्यासाठी सोडले होते। आम्ही दोघी सोसायटीच्या बाकीच्या मुलांसोबत खेळण्यामध्ये इतके मग्न झालो की किती वाजले असतील याचे भानच उरले नाही। तेव्हा दुपारचे 12-1 वाजले असतील आणि अजूनही आईने आम्हाला जेवण्यासाठी बोलवले नव्हते। हे थोडं अजब होतं। तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं, खूप उशीर झाला आहे आणि आता आपण घरी जायला हवं। आई पण वाट पाहत असेल, म्हणून आम्ही दोघी घराकडे निघालो। जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आमच्या घरचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता आणि आत शिरताच रॉकेलचा वास नाकात शिरला। मला तो वास इतका खराब वाटला की मी दारातच उभी राहिली, पण माझी मोठी बहीण मात्र घरात किचनच्या दिशेने आत गेली। तिने जेव्हा किचनमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा ती तिथे स्तब्धपणे निशब्द उभी राहिली। मी तिला बाहेरून असं स्तब्ध उभी राहिलेली पाहत होती, त्यामुळे मी तिच्यापाशी गेली आणि ताई अशी का उभी आहेस हे विचारणार
तेवढ्यात समोरचं ते दृश्य पाहून मी पुरतेच हादरली. आमच्या आईने पूर्ण रॉकेलचं कॅन स्वतःवर ओतून हातात काडीपेटी घेतली होती आणि एकटक त्या खिडकीकडे पाहत होती. आम्ही दोघींनी आईकडे बघून आईला हाक मारली, पण ती आमच्याकडे बघायलाही तयार नव्हती. जणू काही कुणीतरी तिला हिप्नोटाईजच केलं असावं. आईला असं बघून आम्ही दोघी खूपच जास्त घाबरलो. माझ्या ताईने आईच्या हातातून काडीपिटी काढून घेण्यासाठी पुढे गेल्यावर तिच्याकडे रागाने बघत तिला घट्ट मिठी मारली. त्यामुळे ताई अधिकच घाबरली. आईने तिला खूपच जास्त कडकडून मिठी मारली होती. तेव्हा आईच्या डोळ्याची पापणीसुद्धा हलत नव्हती. ते दृश्य इतकं भयंकर होतं की त्याचं शब्दात वर्णन करणं खूपच कठीण आहे. आम्ही दोघी वयाने जरी लहान असलो तरी एवढी समज तर होतीच की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. आणि पुढच्या क्षणाला आई काडीपेटी ओढणार तेवढ्यात ताईने जोरात ओरडायला सुरुवात केली. माझी ताई मला म्हणाली, तू बाहेर जा, तू निघून जा इथून. मला तर काही सुचेना की मी नक्की करू तर काय करू. मला दोघी पण हव्या होत्या, पण नेमकं हे काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. ताईने मोठ्या जिगरीने हिसक्याने काडीपेटी आईच्या हातातून हिसकावून घेत खिडकीच्या बाहेर फेकून दिली. तेव्हा आईने ताईला मारण्यास सुरुवात केली. मी त्यांच्या दोघांच्या मध्ये गेल्यावर आईने ताईला दूर लोटले आणि माझा गळा आवळायला सुरुवात केली. तशी ताई बाहेर पळत जात आरडाओरडा करायला लागली. ताईचं ओरडणं ऐकून आजूबाजूची माणसे धावून आली आणि त्यांनी मला आईच्या तावडीतून सोडवले आणि आईला दोरीने बांधून ठेवले. आम्हाला आईची ती दशा बघवत नव्हती. शेजारच्या लोकांनी आमच्या दोघी बहिणींच्या आणि आईच्या अंगावर पाणी ओतले, जेणेकरून अंगावरचा रॉकेलचा तो वास निघून जाईल. थोड्या वेळाने आमच्याच बिल्डिंगच्या कुणीतरी एकाने बाबांच्या ऑफिसला कॉल करून त्यांना लवकर घरी येण्यासाठी सांगितले. पण तेव्हा बाबा संध्याकाळी 7 वाजता घरी आले होते. बाबांच्या सोबत अजून दोघे तिघे जण होते. शेजारच्या काकांनी उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की जेव्हा त्यांना घरून फोन आला तेव्हा ते लगेच कामावरून घरी जायला निघाले होते. घरी यायच्या गडबडीमध्ये जेव्हा ते ट्रेन पकडण्यासाठी पळत पळत गेले तेव्हा त्यांचा पाय घसरला होता आणि ते ट्रेन खाली येणार तेवढ्यात कुणीतरी त्यांना मदतीसाठी हात दिला होता आणि त्यांना ट्रेनच्या डब्यामध्ये ओढले होते. पण जेव्हा ते पडले तेव्हा त्यांच्या पायाला थोडीफार दुखापत झाली होती. आम्ही अगोदरच आईच्या अशा वागण्यामुळे घाबरलो होतो आणि त्यातच जर वडिलांचा अपघात झाला आहे हे जर आम्हाला समजले असते तर आम्ही अजून घाबरलो असतो. म्हणून त्या काकांनी आम्हाला तेव्हा काहीच सांगितलं नाही. आमच्या बाबांना शेजारच्या काकांनी जेव्हा दिवसा घडलेली सर्व हकीकत सांगितली, आई आमची अजूनही त्या स्थितीमध्ये होती, तेही दोरीने बांधलेली. शेजारच्या लोकांचं ऐकल्यानंतर बाबा आईच्या पाशी गेले आणि आई पुढे हात जोडले आणि म्हणाले, आम्ही हे घर सोडून दुसरीकडे जातो, पण आमच्या कुटुंबाला काही करू नकोस, थोडा वेळ दे. एवढंच काहीसं बोलले असतील ते आणि आमची आई पूर्ववत पहिल्यासारखी झाली. स्वतःची अशी झालेली अवस्था पाहून आणि बाबांच्या जखमी पायाकडे बघून आई ढसाढसा रडत होती. आम्हालाही रडू आवरेना. वाटलं की आईच्या कुशीत जाऊन आईला घट्टपणे मिठी मारून रडावं, पण मनातल्या भीतीमुळे आम्ही घाबरत होतो. पण आमचे बाबा म्हणाले, बाळांनो घाबरू नका, ही तुमचीच आई आहे, या. मग आम्ही दोघी बहिणी आईच्या कुशीत जाऊन खूप रडलो. 4-5 दिवस उलटून गेले आणि आम्ही दुसरीकडे राहण्यासाठी निघून गेलो. पुन्हा आमचे पूर्वीचे आनंदाचे दिवस सुरू झाले होते. असेच एक दिवस ज्यांनी आम्हाला आमच्या वाईट काळामध्ये आधार दिला होता ते काका रविवारच्या दिवशी आमच्या घरी आले. बाबांना पण सुट्टीच होती. आम्हा सर्वांना आनंदी पाहून त्यांनाही समाधान वाटलं होतं. आम्ही सर्वजण दुपारी एकत्र जेवायला बसलो तेव्हा हा विषय पुन्हा निघाला. तेव्हा त्या काकांनी आमच्या वडिलांना आणि आम्हाला आम्ही राहत असलेल्या त्या जुन्या घरच्या सगळ्या घटना सांगण्यास सुरुवात केली. पण आमचे बाबा साई भक्त होते. त्यांना भूत प्रेत करणी अंधश्रद्धा यांवर बिलकुल विश्वास नव्हता. ते फक्त मानायचे ते शिर्डीच्या साईबाबांना.
काकांनी सांगितले की तुमच्यासोबत घडलेली ती वाईट घटना याचं मूळ कारण होतं ते म्हणजे त्या रूममध्ये असलेलं ते लाकडी कपाट. खूप मोठं आणि खूप जुनं असलेलं ते कपाट. त्या कपाटातून दरवेळेस कसला तरी दुर्गंध येत असे. ती दुर्गंध नेमकी कशाची होती कुणास ठाऊक, पण जणू काही त्या कपाटामध्ये उंदीर मेल्यासारखा वास येत असायचा. आणि एक दिवस बाबांना कुणीतरी दुसरंच आमच्यासोबत आमच्याच घरात वावरतंय असाही भास होण्यास सुरुवात झाली होती. ती गोष्ट बाबांनी तेव्हा आम्हाला सांगितली नाही, कारण आम्ही घाबरून जाऊ. पण ही गोष्ट त्यांनी आमच्या बाजूला राहणाऱ्या त्या काकांना सांगितली होती आणि काकांनी बाबांना त्या रूमबद्दलही सांगितले होते. ती रूम एक हॉन्टेड रूम आहे. ती रूम तुम्ही लवकर सोडा. पण बाबांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. असं म्हणतात की त्या रूममधल्या त्या कपाटामध्ये कुणीतरी स्वतःला मारले की कुणीतरी कुणास मारले हे अजूनही माहीत नाही, पण ती खोली अतृप्त आत्म्याने भरलेली आहे. त्या रूममध्ये लोकांचे जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे. भरपूर जण या खोलीमध्ये राहून भयानक अनुभव घेऊन गेलेले आहेत आणि काही महिलांनी तर स्वतःला पेटवून देखील घेतले आहे. काका पुढे हेही म्हणाले की तुमचा परिवार खरंच खूप भाग्यवान आहे जो यातून लवकर सुटला. खरंच आम्ही लवकर सुटलो यातून, कारण आमच्या बाबांची साईबाबांवर प्रचंड श्रद्धा आहे. ते नेहमीच साईंना हेच साकडं घालत असत की माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या परिवारावर कसलं संकट येऊ नको देऊस. जेव्हा आईने अंगावर रॉकेल ओतून घेतले होते तरी तिने काडीपेटी पेटवली नाही, जसं काही कुणीतरी तिला रोखून धरले आहे. बाबांचा ट्रेन पकडताना झालेला अपघात हा त्यांच्या जीवावर बेतू शकत होता, पण त्यांना मात्र किरकोळ दुखापत झाली होती आणि त्यातून ते बचावले सुद्धा होते. त्यांना कुणी हात दिला आणि तो नेमका कोण होता हेही माहीत नाही, पण ते बचावले होते. मित्रांनो, अजूनपर्यंत माझ्या बाबांच्या मनामध्ये हाच एक प्रश्न येतो की खरंच त्या दिवशी साई आले होते का माझ्या आणि माझ्या परिवाराला या संकटातून बाहेर काढण्यासाठी.